ऊसाच्या दरासाठी अर्जुनवाडमधील शेतकऱ्यांचे तिसऱ्या दिवशीही धरणे आंदोलन. ऊसाच्या दरासाठी आंदोलन अंकुश संघटनेचे शिरोळ तहसील समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास अर्जुनवाडमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाठिंबा देऊन आजच्या धरणे आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी अर्जुनवाडचे रघुनाथ पाटील गुरुजी यांनी सांगितले की आतापर्यंत कधीही कारखान्याची क्रमपाळी चावडीमध्ये लावली नव्हती, ती यावर्षी लावली गेली आहे. तसेच आमच्या गावात यावर्षी प्रथमच कारखान्याची जादा यंत्रणा लावलेली दिसत आहे. ऊसाला परवडणारा दर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी या आंदोलनास पाठिंबा देणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. आज तिसऱ्या दिवशी शिरोळ तहसील समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आजच्या आंदोलनात धनाजी चुडमुंगे, माजी सरपंच शिवाजी म्हैसाळे, उद्धव मगदूम, संजय चौगले, प्रकाश झांबरे, अण्णा खोत, वसंत नरदे, बापूसो झांबरे, संपत मोडके, महेश जाधव, संभाजी माने यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. ऊसाच्या दरासाठी सोमवारपासून इथं शिरोळ तहसील समोर बेमुदत धरणे आंदोलन अंकुशच्या वतीनं सुरू आहे आणि मागच्या हंगामातलं 200 आणि चालूला किमान 3700 मिळावी अशी इथल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांची भावना आहे. आणि कारखानदार याला मात्र मान्य करायला तयार नाहीत. कारखान्याने 3150 रुपये दर जाहीर करून कारखाने सुरू केलेले आहेत. शेतकऱ्यांना या 3150मध्ये ऊस शेती परवडत नाही आणि त्यामुळं शेतकरी संपूर्णपणे या कारखानदारांच्या विरोधात नाराज आहे. आणि त्याचबरोबर भागातील ऊस प्राधान्य सांगितलेले होते, पण अद्याप पण त्यांनी कारखान्यांना कुठलेही पत्र दिलेले नाहीत बैठकीची. आणि प्रशासनाकडून ज्या पद्धतीनं या आंदोलनाकडे बघायला पाहिजे होतं तसं बघितलेलं नाही. येत्या काळामध्ये आंदोलनाची तीव्रता वाढवण्याच्या दृष्टीनं आणखी पावलं उचलणे. हिरकणी न्यूज करिता शिरोळ तालुका प्रतिनिधी आतिक पटेल. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.